नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पणदरे या ठिकाणी. मित्रांनो, पणदरे खिंड या ठिकाणी दिनांक 27 जानेवारी रोजी भव्यदिव्य असं भैरवनाथ केसरी एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे. या मैदानाच्या संदर्भामधली अपडेट देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आयोजकांनी बोलवलेले आपल्या समवेत आहेत या मैदानाचे प्रमुख आयोजक मनोज आबा जगताप आहेत. आबा नमस्ते. नमस्ते. आबा, काय सांगाल आता मैदानाची कशी काय तयारी सुरू आहे? मैदानाला पहिला थोडासा डाळ होता, तो आता डाळ काढायचं चालू केलेले. मैदान सगळं टेबल पीस करून एक 14 फुटाचं रुंदी असेल फाटीला आणि एक 900 फूट लांबी. बरं, आणि मैदान किती तारखेला संपन्न होणार आहे? 27 तारखेला. 27 तारखेला. आणि कुठं? पणदरे खिंड. पणदरे खिंड. बरं, आता काय झालं, ठिकठिकाणची मैदानं रद्द करण्यात आल्यात, पुढच्या महिन्यातल्या तारखा देण्यात आल्यात. तर आपल्या मैदानाच्या संदर्भातल्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? आपली प्रोसेस सगळी पूर्ण झालेली. 22 तारखेला आपल्याला परमिशन हातात भेटेल. बरं, ग्रुपवरती सगळीकडे पाठवली जाईल. बरं, इतर कोणतीही अडचण नाही ना? नाही, कुठलीही अडचण नाही. बरं, मैदानाचं बक्षीचं स्वरूप कसं आहे? प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा. प्रथम क्रमांक आहे 1,11,000 रुपये, दुसरं 71,000 रुपये, तिसरं 51,000, चौथं 31,000 रुपये, पाचवं 21, 6वं 15 आणि 7वं 11. बरं, आता आणि क्वार्टर फायनलला सायकल 3 बक्षीस पहिली, नंतर आपण बाकीच्या सगळ्यांना 2,000 रुपये. आणि प्रवेश फी आपली 1100 रुपये. हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसार पार पडेल. बरं, निकाली पंच कोण असेल? संघटना असेल, बारामती तालुका. बरं, आता तुम्ही एवढ्या लवकर का बाईट देताय? मैदान पण तुम्ही आता मोडले आणि एवढ्या लवकर बाईट द्यायचं कारण काय? बऱ्याच बैलगाडी मालकांचा श्रम झालेला आहे की मैदान होईल का नाही, परमिशन नाही भेटणार असं त्याच्यामुळे ही बाईट देतोय. बरं, त्याच्यामुळं. बरं, आता मैदान किती दिवसात तयार होईल दादा? मैदान 2 दिवसात तयार होईल. बरं, आणि 2 दिवसानंतर बाईट आपल्याला पाहिलं. आता अजून आत्ता सध्या मैदानाची स्थिती काय सुधारणा काय करणार तुम्ही मैदानात? आता सध्या सगळं ब्लेड मारत चाललोय, टेबल पीस करून. नंतर तास टाकले ते येतील. आणि पहिली किती तास होती हे फाटी? पहिली 11 तास होती. आता आपण 9 तास करणार आहे. 9 तास करणार आहे. का बरं 9 करणार आहे? काय नाही, जरा रुंदी कमी होती पहिली, आता रुंदी जास्त वाढवायची. आणि डाळ 11 फूटच होती, आता 14 फूट करणार आहे. डाळ किती होता साधारणतः? डाळ सगळा काढला जाणार, सगळा काढून रोलिंग करून सगळं व्यवस्थित मैदान. बरं, त्यानंतर पाणी वगैरे मारून सगळं पाणी वगैरे मारून सगळं व्यवस्थित. काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात? जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहकार्य करावं. बरं, चालतंय, धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत बारामती तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक स्वप्नील शेठ सनस आहेत. स्वप्नील शेठ, नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, तुम्ही आता मैदानाची पाहणी करण्यासाठी आला होता, कशा पद्धतीने आयोजकांनी मैदानाची तयारी सुरू केली, कशा पद्धतीने मैदानामध्ये ते सुधारणा करतायत? नाही, पहिल्यापासून काय, आता बारामती तालुक्यात जे मैदान होतात सगळी मैदानं एकदम पारदर्शक होतात. त्यातलंच एक पंधरेचं मैदान. पंधराच्या मैदानाच्या फाटीला थोडासा डाळ होता, ही सगळीच बैलगाडी मालकांची तक्रार होती. आता तुम्ही पाठीमागे बघू शकता, पहिल्या ज्या 11 फाट्या होत्या त्यात संपूर्ण मोडून जो डाळ होता तो काढून नंतर मग रोलिंग करून नवीन फाट्या ह्या ठिकाणी टाकल्या जाणार आहेत. आणि बाईट देण्यासाठी म्हणजे कशासाठी बाईट एवढ्या लवकर? काय नाही, बाईटचं काय, आम्हाला बक्षिसं वगैरे आमची स्वतःचे आहेत. बाईट देण्याचं कारण एकच की जो संभ्रम बैलगाडी मालकांच्या मनात आहे की बाबा बैलगाडी मालकांकडून असं लक्षात येतं सगळ्यांच्या की आचारसंहितेमुळे मैदान वगैरे कॅन्सल होत आहेत. पण तसं कोणतंही कारण इथं नाही आहे. मैदानाची रितसर परमिशन मिळेल, ती मिळाली की आपण हे मैदान संपन्न करू. काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? आव्हान बैलगाडी मालकांना एकच आहे की जो तक्रार होती जी डाळ फाटीची ती आता पूर्ण केलेली, म्हणजे ती आता क्लिअर केली, दुरुस्ती केलेली आहे. त्या हिशोबाने पळण्यायोग्य टणकाचं रान आता तयार होते. जी काय होते, रेवटाची जी माती होती ती पूर्ण पुढे ढकलून त्यानंतर त्या ठिकाणी पाणी मारून रोलिंग करून नंतर फाट्या टाकल्या जाणार. त्यामुळे आदत वासरांसाठी पळण्यासाठी योग्य मैदान होतंय. आणि एक रितसर आणि पारदर्शक बारामती तालुका संघटनेच्या मार्फत जे महाराष्ट्र शासनाचे नियम आहेत त्यामार्फत आणि राज्य संघटनेच्या मार्फत जे नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीला धरून एकही कोणतीही कोणाचीही तक्रार होणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी मैदान सादर होईल. आणि या ठिकाणी या फाटीचं वैशिष्ट्य एक सांगायचं झालं तर आजपर्यंतचा इतिहास आहे, या फाटीवरती प्रत्येक मैदानात नवीन चेहरा आपल्याला पाहावयास मिळतो. त्यामुळे जे नवीन बैलगाडी मालक आहेत त्यांनी आवर्जून या मैदानासाठी सहभाग नोंदवा ही विनंती. मित्रांनो, आपल्या समवेत बारामती तालुक्यातील ज्येष्ठ बैलगाडी मालक गोरख मामा खोमनेत. मामा नमस्ते. नमस्ते. मामा, काय सांगाल, तुम्ही आज या मैदानाच्या मुलाखतीसाठी आला होता,
आयोजकांकडनं कशा पद्धतीने या मैदानाची तयारी सुरू आहे? इथं आपल्या पहिला मैदानाला डाळ होता. बर. बऱ्याचशा गाडी मालकांची तक्रार होती बर. की मोठ्या बैल खोंडाबत घातली तर गाडी मार खाती. बर. त्याच्यासाठी संघटनेने बी त्यांना सांगितलं होतं ते मनोबानी जत्रेच्या निमित्त मैदान आहे ही. आणि ती भैरवनाथ यात्रे ना भैरवनाथ यात्रेनिमित्त मैदान बांधलं आहे. ही मैदान रितसर होणार. फाट्या दुरुस्ती चाललेली 2 दिवसात फाटीचं काम क्लिअर होईल. आणि कुणी म्हणेन की मैदान कॅन्सल होईल काय, तर कॅन्सल ही होणार नाही. परवानगी 22 तारखेला मिळणार आहे. पुन्हा 22 तारखेच्या मोहर तुम्हाला बाईट गाडीवानांना ऐकाय मिळन बघायला मिळन. फक्त समध्या गाडीवानांनी सहभाग करून इथं मैदानाची शोभा भरपूर वाढवावी. चालतंय, धन्यवाद मामा.